विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी गुरु चंद्रमणी बुद्ध विहारामध्ये सुंदर अशा बुद्धरूपाच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू यशजी व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनात अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपण सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। धम्म रॅलीचं नियोजन होतं आपलं, पावसामुळे धम्म रॅली कॅन्सल करावी लागली आणि त्यामुळे कारण पावसाचे दिवस आहे, पावसाचं वातावरण आहे, पण तरी सुद्धा अत्यंत सुंदर या वातावरणामध्ये श्रद्धासंपन्न उपासक सोनवणे परिवाराच्या वतीने आपल्या गुरु चंद्रमणी बुद्ध विहारामध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना त्यांनी ते दान पुण्य दिलं। तर एकदा सोनवणे परिवारासाठी त्यांच्या दान पुण्यासाठी त्यांच्या दानाचं अनुमोदन म्हणून आपण सर्वांनी साधुवाद द्यायचा। बुद्धरूप दान देणे, विहारासाठी दान देणे, भिक्खू संघाच्या निवासासाठी दान देणे हे महान आणि असीम असं आपलं पुण्यकर्म असतं। जोपर्यंत आपलं विहार आहे तोपर्यंत हे बुद्धरूप आपल्याला आपल्या विहारामध्ये लाभणार आहे आणि त्यामुळे भगवंताचं रूप देणे, बाबासाहेबांचं रूप दान देणे आपल्या जीवनातील एक असीम पुण्याची एक प्राप्ती असते। मागच्या वेळेस म्हणजे लास्ट टाइम सुद्धा आम्ही धम्मदेशनेसाठी आलो होतो, आता दुसऱ्यांदा आपल्या विहारामध्ये धम्मदेशना देण्याचा योग आला। खरं तर भंतेजी असं बोलले की आप पहिले बात करो। मी म्हटलं भंते ना पहिले आप बात करो, आपको जितना बोलना है वो बोल दीजिए। नंतर थोड्यामध्ये मी माझ्या पत्नीने सांगतो असं म्हटलं, कारण आपण नेहमीच येऊ शकतो, भंते थोडे दूर राहतात, माझा वर्षावास जवळच आहे जळगावला, म्हणजे त्यामुळे जास्त काही दूर नाही, आपण पुन्हा सुद्धा येऊ शकतो, पुन्हा सुद्धा भेटू शकतो, पुन्हा सुद्धा धम्मदेशना देऊ शकतो, त्यामुळे काही फार विषय नाही आहे। पण पावसाचं वातावरण असल्यामुळे किती पुण्यवान तुम्ही बघा बरं, म्हणजे अशा वातावरणामध्ये सांगा बरं कोणी धम्म श्रवण करत असेल का? या क्षणी धम्म श्रवण करत असतील का लोक? बिलकुल नाही। मस्त झोपले असतील बघा खाऊन, मस्त पाऊस सुरू आहे की ना, अंगावरती मस्त रजाई घेऊन छानपैकी आरामात झोपले असतील घरी, आणि तुम्ही घरी जर असते तर समजा झोपलेच असते है की ना, घरी खाऊन। आता ही दुपारची 2ची वेळ आहे, तर थोडंफार खाऊन वामकुशी आपण घेतोच, झोपतोच आहे की नाही। पण आज वातावरण जसा आवाज वाढतो तसा पाऊस वाढत आहे, वाढतोय, ऐकू येत आहे का? मला वाटते पत्र बदलले पाहिजे, पत्र बदलले पाहिजे की नाही, म्हणजे पाऊस याला पावसात मध्ये पत्र बदलले पाहिजे। मग काय करायला पाहिजे? स्लॅब टाकायला पाहिजे आता, आहे की नाही? तर संकल्प करा तुम्ही, या पावसामध्ये पत्र आहेत, पुढच्या पावसामध्ये स्लॅब आला पाहिजे। हा, वाटते का तुम्हाला? द्या साधुवाद। कुठे गेले कार्यकर्ते, कुठे गेले? हा, हे लक्षात ठेवा बघा, आता या सगळ्यांनी साधुवाद दिला, पत्र बदलून आपल्याकडे स्लॅब पडणार आहे पुढच्या पावसामध्ये, आहे की नाही? अगले साल बनते जब विहार मिलेगा आपको यहाँ पे, है कि नहीं, टीम पूरा निकल जाएगा। विहारासाठी आहे की नाही आपण प्रयत्न केले पाहिजे, कारण बाबासाहेबांच्या पुण्याने बघा आपल्याला काही कमतरता नाही आहे, काही कमी नाही आहे, आणि त्यामुळे हे आपलं स्वतःचं कुशल कर्म आहे, स्वतःचं पुण्यकर्म आहे की आपल्याला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये एक पुण्य कर्म करण्याची संधी म्हणजे प्राप्त होत आहे। आणि त्यामुळे
धम्म श्रवण करणे, धम्मदेशना श्रवण करणे आपल्या जीवनातील एक महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. तर आज या मंगलमय प्रसंगी आपल्या विहारामध्ये बुद्धरूपाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भिक्खू संघाच्या द्वारा या ठिकाणी संपन्न झाली. अत्यंत सुंदर अशी देशना भंतेंनी आपणा सर्वांना दिली आहे. ज्याने एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण केली असेल तर त्यांना नक्कीच भंतेंच्या सांगण्याचा उद्देश काय होता आणि भंतेंनी आपल्या देशनेमध्ये पुण्यकर्म कशा प्रकारचं आपलं असतं, पुण्यकर्म कशा प्रकारे आपलं वृद्धिगत होत असते आणि पुण्यकर्म करण्यासाठी मनुष्याच्या चित्ताची चेतना म्हणजे आपल्या मनाची जी मानसिकता आहे, पुण्यकर्म करण्यासाठी मनाची मानसिकता कशी असावी लागते या संदर्भामध्ये अत्यंत मार्मिक आणि सुंदर असं उदाहरण भंतेने आपल्या सर्वांना दिलं. मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, पुण्यकर्म करण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नसते, पुन्हा पुन्हा ती संधी आपल्याला उपलब्ध होत नसते. कारण हा जो क्षण आहे म्हणजे हा जो वेळ आहे, विहार इथेच आहे, तुम्ही सुद्धा इथेच राहता, पण आता हा जो क्षण आहे तर हा क्षण पुन्हा येणार नाही. कारण असे क्षण मनुष्याच्या जीवनामध्ये कधीतरी येत असतात आणि त्यानिमित्ताने जेव्हा धम्मदेशनेच्या द्वारा आपण जे पुण्य करत असतो ते पुण्य अधिक महान फलदायी आपल्या जीवनामध्ये होत असते. कारण आपल्या विहारामध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना आपण केली आणि त्यानिमित्ताने आपण धम्मदेशना जे श्रवण करत आहात, धम्मदेशना श्रवण करणे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्य आहे. बाबासाहेबांच्या असीम त्यागामुळे, असीम पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झाला आणि त्या सद्धम्माचं आपण अनुसरण करतो, आचरण करतो. वर्षावासाचा हा पवित्र कालखंड आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये 10 तारखेपासून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा 3 महिन्यापर्यंत भिक्खूंचा वर्षावास असतो. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भिक्खूंची या 3 महिन्यामध्ये दान पुण्याच्या द्वारा सेवा करत असतात आणि भिक्खूंकडून आपल्याला त्या दानाचं अनुमोदन म्हणून रोज आणि रोज धम्मदेशना श्रवण करायला मिळत असतात. आता आपल्याकडे फार सुविधा आहे, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण उपोषणशील ग्रहण करतो, ऑनलाईन पद्धतीने आपण धम्मदेशना सुद्धा श्रवण करतो. बंधूजी ऑनलाईन पद्धतीने बघा सुत्त शिकवतात, म्हणजे सुत्तांचा उच्चार कशा प्रकारचा असावा, सुत्तांचा उच्चार कसा केला पाहिजे, त्याचा अर्थ कशा प्रकारचा आपण समजून घेतला पाहिजे. कारण उच्चारण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर उच्चार जर व्यवस्थित नसतील तर त्याचा अर्थ बदलतो आणि अर्थ जर बदलत असेल तर त्याचा मिनिंग पूर्णपणे वेगळा होतो. आणि त्यामुळे पाली परंपरेमध्ये भंतेजी श्रीलंकेचे असल्या कारण श्रीलंकेमध्ये भंतेंनी चांगल्या प्रकारचं अध्ययन केल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं सुत्तांचं अध्ययन भंतेजी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला शिकवतात. तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा एक संधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आहे. ऑनलाईन उपोषणशील सुद्धा आपण दर उपोषणशीलाला आम्ही देत असतो. जर करुणानंद भंतेजी आहेत, धर्मानंद भंतेजी आहेत, आम्ही ऑनलाईन जवळपास 400-500 लोक दर उपोषणाला असतात. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण उपोषणशील ग्रहण करू शकता. विहारामध्ये नित्य नेमाने आपण आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण संकल्प नाही केला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? संकल्प नाही तर अधिष्ठान केलं पाहिजे. संकल्प हे बदलत असतात, ऐक ना, काळ वेळ काळाला वेळेला अनुसरून संकल्प बदलतात, परंतु अधिष्ठान हे बदलत नसते. 3 महिन्याचा आपण अधिष्ठान केलं पाहिजे की 3 महिने रोज आणि रोज मी विहारामध्ये येणार आहे, रोज 3 महिन्यापर्यंत मी धम्मदेशना श्रवण करणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं अधिष्ठान जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर एक पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतो. थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे थोड्या थोड्या पुण्याचा संचय, थेंबा थेंबा तळेसाचं आपण असं म्हणतो का नाही, तर थोडे थोडे पुण्यकर्म करून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय आपण अधिक अधिक वृद्धिगत केला पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. आणि त्यामुळे असं पक्क आपण अधिष्ठान केलं पाहिजे की 3 महिन्यापर्यंत काहीही हो, कुठल्याही प्रकारची अडीअडचण येऊ, प्रसंग येऊ, काही परिस्थिती असो, मी ठरलेला जो वेळ विहारामध्ये आहे
1 तासाचा माझा वेळ मी स्वतःसाठी देणार आहे. कारण बाकीचा जो काही वेळ असतो आपल्या परिवारासाठी असतो, ऐक ना, आपल्या पतीसाठी असतो, मुलाबाळांसाठी असतो किंवा अन्य आपले जे काही कामं असतात, जॉब असेल, नोकरी असेल, काही कामधंदा असेल, त्यासाठी आपण देत असतो. परंतु विहारामध्ये जे आपण येतो, मग अर्धा तास असेल, 1 तास असेल, तो वेळ मात्र आपला स्वतःसाठी असतो. कारण स्वतः आपण ते कुशल कर्म करतो, स्वतः पुण्यकर्म करतो, स्वतः शीलाचं पालन करतो, आपण धम्मश्रवण करत असतो आणि स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे बघा. ऐक ना, तुझं आहे तुझपाशी परी तुझं आहे तुझपाशी परी तू जागा भुललासी. म्हणजे सर्व काही आपल्याकडेच असते. कुशल कर्म कसं करावं, पुण्यकर्म कसं करावं, चांगले कर्म कसे करावे, सुख आणि दुःख काय आहे, कशामुळे सुख प्राप्त होते, कशामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, हे सर्व काही आपल्याला माहिती असते. तरी सुद्धा बघा मनुष्य सुखाच्या पाठीमागे धावत असतो. कारण योग्य मार्गाने आपण प्रयत्न करत नाही. योग्य मार्गाने प्रयत्न न केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला दुःख येत असते. आणि त्यामुळे योग्य मार्गाने, सम्यक मार्गाने जो जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो, काम करत असतो, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे वर्षावासामध्ये ही एक सुवर्ण संधी आपल्याला असते पुण्याचा संचय करण्याची. तसं कुशल कर्म, पुण्यकर्म करण्यासाठी काय वेळ काळ नसतो. जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते, कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे वेळ काळ पाहून आपण धम्म श्रवण केला पाहिजे, वेळ काळ पाहून आपण दान पुण्य केलं पाहिजे, वेळ काळ पाहून आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जेवढे जेवढे अधिक अधिक कुशल कर्म आपल्याला करण्याची एक संधी प्राप्त होत असते, तर त्या वेळेला अनुसरून ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म प्राप्त करण्याची संधी आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करून घेतली पाहिजे. स्वतः निर्माण करून आपण घेतली पाहिजे. कारण आपलं जीवन बघा क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे काही आपण सांगू शकत नाही. म्हणजे अगदी पाण्याच्या बुडबुड्या समान बघा आपलं जीवन आहे. जसे पाण्याचे बुडबुडे तयार होतात, क्षणामध्ये नष्ट होतात, अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. क्षणभंगुर मनुष्याचं जीवन आहे. क्षणामध्ये मनुष्याच्या जीवनाचा बघा भरोसा नाही. भगवंत असे म्हणतात की जो क्षण, जो वेळ आपल्या जीवनामध्ये असते, त्या वेळेचा आपण योग्य प्रकारचा सदुपयोग केला पाहिजे. एक वेळचा प्रसंग बघा, एक व्यापारी, श्रावस्तीचा प्रसंग आहे. एक व्यापारी व्यापार करण्यासाठी म्हणजे श्रावस्तीमध्ये जात असतो. दुसऱ्या गावावरून तो श्रावस्तीकडे येत असतो. तर तो विचार करतो, असे पावसाचे दिवस असतात आणि पावसाचे दिवस असताना तो असा विचार करतो की अरे आता तर पाऊस सुरू होत आहे. आणि तो बाहेर गावून श्रावस्तीमध्ये जेव्हा व्यापार करण्यासाठी येतो, तर तो विचार करतो की आता पावसाचे दिवस आहे, आता मी काही दुसरीकडे जाणार नाही. आता 4 महिन्यापर्यंत पावसाचे दिवस मी इथेच थांबतो आणि पावसाचे दिवस संपल्यानंतर माझा जो काही व्यापार आहे तो व्यापार करेल आणि पुन्हा मी खूप सारे काही धन कमावत असतो, असा त्याच्या मनामध्ये एक विचार उत्पन्न होत असतो. भगवंत आणि भंते आनंद भिक्षाटनाला गेलेले असतात. हा व्यापाऱ्याच्या मनातला विचार भगवंत जाणतात आणि एक सीमित हास्य करतात. म्हणजे सीमित हास्य, सहज आपण हसतो, कधी कधी सहज हसत असतो, त्याला सीमित हास्य म्हणतात. भगवंत सीमित हास्य करायचे. भगवंत असं मोठ्यानं कधी हसायचे नाही, तर सीमित हास्य करत असत. पण आनंद भंते जाणतात की भगवंत विनाकारण कधीही सीमित हास्य करत नाही, कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही असं भगवंतांनी म्हटलं. तर भंते आनंद जाणतात की काहीतरी एखादा प्रसंग भगवंताला आठवला असेल, तर त्यामुळे भगवंताने सीमित हास्य केलं. तर भगवंत आनंद असं म्हणतो भगवंताला की भगवान आपण सीमित हास्य का केलं, काय कारण आहे सीमित हास्य करण्याचं. तर भगवंत आनंदाला म्हणजे आनंद, हा जो व्यापारी तू बघत आहे ना, तर हा व्यापारी त्याच्या मनामध्ये असा विचार करत आहे की 4 महिन्याचा जो पावसाळ्याचा कालावधी आहे, तर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मी इथेच थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मी जो काही माझा व्यापार आहे तो पूर्ण माझा माल मी विकणार आहे, विपुल मी धनसंपदा कमावणार आहे. परंतु आनंद या व्यापाऱ्याला माहित नाही की याचं जीवन फक्त 7 दिवस आहे. भगवंत सांगतात याचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. हा 7 दिवसानंतर मृत्यूला प्राप्त होणार आहे. परंतु विचार काय करतो की 4 महिन्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर मी माझा जो काही माल असेल तो विकेल आणि विपुल धनसंपदा कमावेल. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचं काय खरं, मनुष्याला माहीत सुद्धा नसतं. आणि भगवंत असं म्हणतात की हा 7 दिवस जगणार आहे आणि विचार करतो मात्र
4 महिन्याच्या नंतरचा, मरणार तर 7 दिवसामध्ये आहे, याला काही माहिती नाही आहे. तर आनंद म्हणतो की भगवान मग त्याला माहिती केलं पाहिजे. तर भगवंत म्हणतात की हो, त्याला तर माहिती केलंच पाहिजे. आणि त्याच्याकडे आनंदाचा त्यांना म्हणतात की काय चाललं तुझं, काय करणार आहे, तर तो सगळं काय त्याच्या मनातले भाव सांगतो. तर आनंद म्हणतात की तू केवळ 7 दिवसापर्यंत या संसारामध्ये राहणार आहे. सांगा बरं आता, जर तुम्हाला कोणी म्हटलं की 7च दिवस तुमचं आयुष्य आहे, 8व्या दिवशी तुम्ही जाणार, काय करसाल तुम्ही? सांगा ना. सर्वसामान्य तुम्हाला असं कळालं किंवा माझं आयुष्य फक्त 7च दिवसाचं आहे, तर तुम्ही काय करसाल? हा, म्हणजे सर्वात अगोदर काय वाटेल? आपण रडेल, आक्रोश करेल की अरे माझं आयुष्य फक्त 7च दिवस आहे. काही काही विचार असं करतील की चला नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊ, ऐक ना बा 7 दिवसापर्यंत. तसं तर रडू रडू 7 दिवस काढतील ते. मी मरणार आहे, मी मरणार आहे असं म्हणून, आहे की नाही? म्हणजे 7 दिवस काय रडण्यामध्ये काढतील. काही काही लोक असा विचार करतात मरणार तर आपण आहोत, जरा चांगले चांगलं खाऊन घेऊ द्या म्हणजे 7 दिवस. खाणाऱ्या लोकांना, आहे ना? कोरोनामध्ये तसंच केलं लोकांनी बघा. म्हणजे कोरोनामध्ये लोकांना अशी शाश्वती नव्हती की आपण जगल म्हणून. नवीन नवीन ऍटम बनवून बनवून खात होते लोक. लगेच स्टेटसला ठेवायचे, आज हे बनवलं, आज ते बनवलं. म्हणजे गृहमंत्री बनवायचे आणि दळणवळण मंत्री बनवायचे, सोबत बनवायचे मस्त. कधी कधी आम्हाला आणून द्यायचे बंदीच्या, हा पदार्थ बनवला आज. म्हणजे खाणाऱ्याला असं वाटतं की आपण खाऊन मेलं पाहिजे, काय की. फिरणाऱ्याला असं वाटतं की आपण फिरून मेलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या मनुष्याला ज्या ज्या गोष्टींची आवड आहे ती ती गोष्ट करून त्याला असं वाटतं की आपण मेलं पाहिजे. परंतु भंतेने उदाहरण दिलं बघा तुम्हाला, 2 लाख आणि केळीचं उदाहरण दिलं, अत्यंत साधं आणि सोपं. प्रज्ञावान मनुष्य काय विचार करेल? बुद्धिमान मनुष्य काय विचार करेल? प्रज्ञावान मनुष्य असा विचार करेल की अरे माझ्याजवळ तर फक्त 7 दिवस आहे, या 7 दिवसामध्ये मी दान पुण्य करेल, या 7 दिवसामध्ये मी शीलाचं पालन करेल, या 7 दिवसामध्ये माझ्या कायेद्वारा, माझ्या वाचेद्वारा आणि माझ्या मनाद्वारा जेवढे काही कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचे मला संधी उपलब्ध होईल तेवढे पुण्यकर्म मी करेल, मी कुशल कर्म करेल, अशा प्रकारचा तो विचार करेल. आणि तो व्यापारी सुद्धा बुद्धिमान असतो, प्रज्ञावान असतो. तो म्हणतो भक्ते फक्त 7 दिवस माझं आयुष्य आहे, तर ठीक आहे, या 7 दिवसापर्यंत भंते संपूर्ण भिक्खू संघासह मी आपणास भोजनाचं निमंत्रण देतो. भंते 7 दिवसापर्यंत माझ्या भोजनाचा आपण भगवंतासह भिक्खू संघासह स्वीकार करावा. आणि 7 दिवसापर्यंत बघा त्याच्याकडे जेवढं काही धन असतं ते सर्वच्या सर्व धन तो भिक्खू संघाच्या भोजनामध्ये खर्च करत असतो. मृत्यूला प्राप्त होतो, परंतु सुगतीला प्राप्त होत असतो. कारण 7 दिवसापर्यंत त्याने पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं. मनुष्याचं जे चित्त आहे म्हणजे मन आहे, मृत्यूच्या समयी भगवंत असे म्हणतात सुखाने मनुष्याला मरता आलं पाहिजे. म्हणजे जगता तर सुखाने आलंच पाहिजे, सुखाने तर आपण जगलंच पाहिजे, जीवन आपलं सुखाने आपण जगलो पाहिजे. परंतु मृत्यू सुद्धा आपल्याला सुखाने आला पाहिजे, मृत्यू सुद्धा सुखकारक आपण स्वतःचा निर्माण करून घेतला पाहिजे. कोण मनुष्य सुखाने मरतो सांगा बरं? मरताना मनुष्याची मानसिकता काय असते? तो दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. काही काही लोकांचं तर आयुष्य सगळं चाब्या सांभाळण्यातच जाते, आहे की ना? मरोच तर चाबी सोडत नाही. म्हणजे चाबी कुठं आहे, पैसे कुठं आहे, काय कुठं आहे, हे सर्व काही त्याला माहित आहे. कारण लोभामध्ये बघा आपलं चित्त कसं असते? लोभी चित्त असते, रागिष्ट चित्त असते, द्वेषी चित्त असते. कारण आयुष्यभर त्याने जमा केलं असतं, आहे की नाही? माझं 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 करू करू सारं कबाड वजन करून ठेवलेलं असते. आणि मग शेवटी त्याला वाटतं की अरे आता हे सगळं काही मला सोडून द्यावं लागणार आहे, आता सर्व काही मला सोडावं लागणार आहे. आणि जे मी स्वतःच्या पोटाला म्हणजे अगदी मारून जे कमावलेली धनसंपदा आहे, मग घर कमावलं असेल, धनसंपत्ती, शेती बाडी जे काही कमावलं असेल, तर ते सर्वच्या सर्व बघा सोडून जावं लागतं. आणि त्यामुळे बघा मनुष्य दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि त्याचा ते लोभ त्याच्या चित्तामध्ये अधिक असल्यामुळे बहुतांश लोक बघा मरताना दुःखी मरतात, दुःखी मनाने मरतात, कष्टी मनाने मरतात. आणि मृत्यूच्या समय मग वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये आपल्याला बघा लोक पाहायला मिळतात. कधी कधी लोक मृत्यू सुद्धा सुखाने मनुष्याला येत नाही. म्हणजे बेचैन लोक असतात बघा, कष्टी लोक असतात, म्हणजे अत्यंत चिंताग्रस्त लोक असतात. कारण कधी कधी तर असं लोकांना वाटतं की मृत्यू याला आला पाहिजे. कधी कधी असं होते बघा की हा व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाला पाहिजे,
असं वाटतं. का वाटतं? कारण त्याला खूप वेदना होतात. ठीक आहे. तो व्याधीग्रस्त असतो, तो वेदनाग्रस्त असतो, त्याच्या वेदना कमी व्हाव्या असंही कधी कधी मनुष्याला वाटते. पण काही काही लोक मात्र सहज बघा चालता बोलता मृत्यूला प्राप्त होतात आणि लोक असं म्हणतात की अरे, मी तर त्याला कालच भेटलो, मी तर त्याला कालच बोललो, हा तर एकदा चांगला होता. चालता बोलता मात्र हा मृत्यूला प्राप्त झाला. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य पुण्य कर्म करत असतो, कुशल कर्म करतो, चांगले कर्म करत असतो, तर तो सहज बघा चालता बोलता निघून जात असतो. पण ज्यांचे अकुशल कर्म असतात, ज्यांचे वाईट कर्म असतात, तर ते मात्र असंख्य प्रकारच्या दुःखाला प्राप्त होत असतात आणि त्या दुःखामध्ये ते जीवन जगतात आणि दुःखामध्ये जीवन जगून बघा ते मृत्यूला प्राप्त होत असतात. मृत्यूच्या समयी मनाची मानसिकता चांगली असणं ही सहज आणि साधी सोपी गोष्ट बिलकुल नाही आहे. कारण मृत्यूच्या समय जर तुमचं चित्त जर प्रसन्न ठेवायचं असेल, आनंदी ठेवायचं असेल, तर आपल्या मनाला चांगल्या गोष्टींची सवय आपण लावली पाहिजे. मग दान पुण्य करण्याची सवय लावली पाहिजे, शील पालन करण्याची आपण सवय लावली पाहिजे, मैत्री भावना करण्याची आपण सवय लावली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कुशल कर्माला संपादन करण्याची सवय बघा आपण आपल्या मनाला लावली पाहिजे. कारण जसं आपलं मन असेल तशा प्रकारे मनुष्य विचार करतो, जशा प्रकारे मनुष्य विचार करतो तशा प्रकारचं मनुष्य कृती करतो, जशा प्रकारचे मनुष्य कृती करतो तशा प्रकारचं कर्म घडते आणि जशा प्रकारचं मनुष्य कर्म करते तशा प्रकारचा परिणाम असतो, विपाक असतो आणि जशा प्रकारचा परिणाम आणि विपाक असतो तशा प्रकारचं सुख आणि दुःख असते. हा सर्व काही बघा मनाचा खेळ आहे. जसं मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, प्रमुदित असेल, तर मनुष्य सदा सर्व काळ बघा कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करत असतो आणि त्यामुळे योग्य वेळाला, काळाला, संधीला आपण जाणलं पाहिजे. आणि त्यामुळे वर्षावासाचा हा पवित्र कालखंड असतो पुण्याचा संचय करण्याचा. आणि या पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये अधिक अधिक आपण केला पाहिजे. धम्म श्रवण करून, शील पालन करून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कुशल कर्म जर आपल्याला करता येत असतील तर ते कुशल कर्म करून आपण हा वर्षावासाचा कालावधी 3 महिन्याचा कालावधी आपण पूर्ण केला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात. सुंदर असं बुद्धरूप सुद्धा आपल्या विहारामध्ये आलेलं आहे. आणि 5वा वर्षावास मला वाटतं पॉम्पलेटवरती मी बघितलं की 5 वर्ष तुम्हाला झाले की नित्य नेमाने तुम्ही म्हणजे वर्षावासामध्ये धम्मग्रंथाचं पठण करत असता. तर एक चांगली संधी आहे. आपण या वर्षावासाच्या कालखंडामध्ये अधिक अधिक आपण पुण्य केलं पाहिजे. मी जवळच असतो आता जळगावला. जेव्हा जेव्हा असं वाटलं म्हणजे तुम्हाला असं वाटलं की म्हणते ना आपण बोलवलं पाहिजे, तर नक्कीच एक म्हणजे 8 दिवसातून 15 दिवसातून तसं पूर्ण जळगाव शहरामध्ये मी वेगवेगळ्या विहारावरती जात असतो धम्मदेशना देण्यासाठी. तर आपल्याकडे सुद्धा म्हणजे 8 दिवसातून म्हणा किंवा 15 दिवसातून म्हणा किंवा महिन्यातून म्हणा, तर नक्कीच मी धम्मदेशना देण्यासाठी येणार आहे. आता वेळ खूप झालेला आहे. तुमचे चेहरे मला समजत आहेत, कारण चेहऱ्याचं ज्ञान चांगलंच असते म्हणते लोकांना, आहे की नाही. अगोदर एकदम गुलाबासारखे फुललेले चेहरे होते, आता बघा सगळे फुलं सुकून गेले, आहे की नाही. आणि त्याच्यात पाणी पण आलं, आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर धम्मदेशना सुद्धा उपासी पोटी धम्म काही बचत नाही, है ना. जिगच्छा परमा रोग असं भगवंतांनी म्हटलं आहे. भूक नावाचा रोग हा सर्वात मोठा असतो. आणि त्यामुळे तुम्ही श्रद्धावान आहात, तुमच्या मनामध्ये भिक्खू संघाच्या प्रती श्रद्धा आहे. त्यामुळे आपली इच्छा होते की, कारण भक्तजी सुंदर बोलले त्याबद्दल काही शंका नाही. मी पुन्हा पुन्हा बोलतो आणि समजा नाहीच आपलं चॅनल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या देशना आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतातच, त्यामुळे काही विषय नाही आहे. तर तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आज या बुद्ध रूपासाठी जे सोनवणे परिवाराने दान पुण्य केलं, आपण सर्वांनी जे काही कळत नकळत जे काही दान पुण्य केलं, या संपूर्ण दान पुण्याच्या प्रती तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. सा 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 आशीर्वाद गाथा होईल. आपण हात जोडून बसू. सबिंति वो विभजन्तु सब रोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता
सबधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता। सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवञ्च ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समेज्यतु। इचितं पतितं त्वय्यं क्षिप्रमेव समेज्यतु। सबे पुरन्तु चितसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा। अभिवादनशीलिस्स नित्यं बद्धापचायिनो। चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति। साधु साधु। प्रणाम करा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। साधु। सुखियो मंगलो।